नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. ही मधुमालतीची फुलं पहिल्यांदाच उमललेली आहेत आणि त्याचा कलर पण खूप सुंदर आलेला आहे. तर तेच मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे जे रोप आहे ते मला नर्सरीमध्ये फ्रीमध्ये मिळालं होतं. म्हणजे त्या नर्सरीवाल्यांनी ते बाजूला ठेवलं होतं, फक्त त्याच्या काड्या राहिल्या होत्या जवळपास. असं वाटत होतं की ह्या काड्या कधीच फुटणार नाहीयेत आणि ते मी घेऊन आले होते. तो मला घेऊन जा म्हणाला होता, म्हणून मी घेऊन आले होते. आणि त्यानंतर मला वाटतं 3 महिने 4 महिने गेलेले असतील. मी ह्या बादलीमध्ये लावलं त्याला. आता पहा तुम्ही, एक खोड पहा. तर 2 रोपं दिली होती त्यांनी मला आणि ते मी अगोदर त्या छोट्याशा कुंडीमध्ये लावलं आणि नंतर याच्यामध्ये लावलं आणि थोड्याच दिवसामध्ये त्याला आता ही फुलं उमललेली आहेत. अगोदर याचा कलर व्हाईट होता, आता पहा किती सुंदर कलर आलेला आहे. तर मला सुद्धा खूप छान वाटतं याचा कलर पाहूनच. आणि उन्हाळ्याच्या दिवसात ही फुलं उमललेली आहेत. तर हे जे मी आणलं ते खूप असं वाळलेलं होतं. अगदी असं वाटत होतं की ह्या कांड्या आहेत वाळलेल्या आणि त्या कधी पण तुटून मरून जाऊ शकतात. पण मी भरोसा ठेवून त्याला लावलं येतील म्हणून आणि ते खूप छान झालेलं आहे. तर माझ्याकडे मधुमालतीचं रोप नव्हतं, म्हणजे मी कधी आणलं पण नव्हतं. पण मी कटिंग लावली होती बऱ्याच वेळेला. ती काही रुजू नव्हती झालेली, म्हणजे छोटीशी कटिंग लावायची आणि ती काही उगवलीच नव्हती कधी. पण मला हे मिळालं, आपोआपच मिळालं आणि ते आता तुम्ही पाहतच आहात त्याचे फुलं उमललेले. तर हे माझ्याकडे असलेलं मधुमालतीचं रोप तर आता व्यवस्थित झालेलं आहे. पलीकडे आहे ते ब्लीडिंग हार्टची कटिंग लावली होती, ती सुद्धा तुम्ही पहा. ही ब्लीडिंग हार्टची कटिंग लावली होती आणि त्याला 6 महिने तरी झालेले असतील, पावसाळ्यामध्ये लावली होती. त्याला सुद्धा आता असे फुटवे आलेले आहेत. मला एक कमेंट आली होती की मला कटिंग द्या, पण माझ्याकडे खूप छोटंसं आहे, माझ्याकडे पण मोठं नाहीये. मी असं जाते कुठं तर शोधून शोधून ते झाडं बघत असते रस्त्याने जाताना आणि ते मागून घेते मी. हे पहा, रस्त्याच्या बाहेर वगैरे पण लावलेले असतात काही लोकांनी, तर ते मागून घेत असते. तर हे सुद्धा छान झालेलं आहे. ह्याला सुद्धा फुलं लवकरच येतील, ते सुद्धा आपण नंतर पाहूयात. आणि तसंच हे पहा, हे दाखवते तुम्हाला मी आता. माझी एक मैत्रीण आहे आणि तिने नाही का ऑनलाईन असं वेली गुलाबाचं मागवलं होतं रोप. ते खूप मोठं झालेलं. तर तिने मला ह्याची कटिंग बऱ्याच दिल्या होत्या. तर पाहूयात आता कसं त्याला फुल येते ते. आणि इकडे पहा, हे सुद्धा सुंदर फुलं आलेली आहेत. हे पण मला फ्री मध्येच मिळालं होतं रोप. तर नर्सरीमध्ये तुम्ही जर गेला तर आजूबाजूला असे नर्सरीवाल्यांनी झाडं ठेवलेली असतात, जे असे खराब वगैरे थोडेसे झालेले असतात. तर तुमच्या चांगले ओळखीचे झाले असतील ते ते नर्सरीवाले तर तुम्हाला ते घेऊन जा म्हणतात. आता मी नेहमी नर्सरीमध्ये काहीतरी खरेदी करण्यासाठी जात असते. पण जेव्हा मला वेळ असतो तेव्हा मी जाते आणि जेव्हा तिथे असतील काही झाडं तर मी घेऊनच येत असते. तर अशा पद्धतीने हे माझं मधुमालतीचं रोप खूप छान झालेलं आहे आणि आता हे कधीही मरणार नाहीये. जे त्यांनी मेले म्हणून टाकून दिलं होतं तेच माझ्याकडे खूप सुंदर रीतीने उमललेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.